नमस्कार. 24 लोक व्यासपीठ 24 मृगबहार फळ पीक विमा योजनेत सहभागी व्हावे. फळबाग शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन. महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्गठित हवामान आधारित फळ पीक विमा योजना सन 2026-27 अंतर्गत मृगबहारातील अधिसूचित फळपिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील डाळिंब, लिंबू, पेरू, सीताफळ फळ पिकांची लागवड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांची या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक विभागीय कृषी संचालक सुभाष काटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सध्याचे बदलत्या हवामानामुळे कमी पावसातील खंड, अतिवृष्टी, जास्त तापमान, आर्द्रता यासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा व उत्पादनातील जोखीम कमी व्हावी यासाठी हवामान आधारित फळ विमा योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या योजनेअंतर्गत हवामान निकषाच्या नुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. या योजनेत सहभागी होण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्वे DCS मध्ये पिकाची नोंद, ॲग्रीट्रॅक, फार्मर ID, आधार संलग्न बँक खाते आणि उत्पादनक्षम फळबाग असणे आवश्यक आहे. तसेच फळबागेचे GEO टॅगिंग करणे आवश्यक आहे. पेरू फळ पिकासाठी हेक्टरी 5,950, डाळिंब पिकासाठी हेक्टरी 6,400, लिंबू पिकासाठी हेक्टरी 6,800, तसेच सीताफळ पिकासाठी हेक्टरी 5,950 विमा हप्ता आहे. शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँक, आपले सरकार सेवा केंद्र, CSC अथवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलद्वारे सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत पेरू, डाळिंब व लिंबू पिकासाठी 14 जुलै 2026 तर सीताफळ पिकासाठी 31 जुलै 2026 आहे. संबंधित पीक फळानुसार जोखीम स्तर वेगवेगळे असल्याने अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. फळबाग उभारण्यासाठी अनेक वर्षाचे श्रम, मोठी गुंतवणूक लागते. बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या जोखमीपासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक पात्र फळबागाधारकांनी मृगबहार फळ पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित अर्ज सादर करावे असे आवाहन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले.